बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। गत काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते। तोच रात्री त्यांच्यावर कारवाईचे आदेश जारी करण्यात आले। त्यानुसार आता संजय निरुपम यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे। संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश काढले। यापूर्वी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत संजय निरुपम यांना स्थान दिलं होतं। मात्र संजय निरुपम मुंबईतील लोकसभेच्या एकूण 6 जागांपैकी 4 जागा ठाकरे गटाला देण्यात आल्यामुळे सातत्याने नाराजी व्यक्त करत होते। मुंबईतील सगळ्या जागांवर ठाकरे गटाचा पराभव होईल असे भाकीतही त्यांनी वर्तवले होते। शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकदच शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळे मुंबईतील 4 ते 5 जागा ठाकरे गटाला देणे कशाप्रकारे काँग्रेसची घोडचूक आहे असा प्रचार आणि वक्तव्य संजय निरुपम सातत्याने करत होते। संजय निरुपम यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होताना दिसत होता। त्यामुळे काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे। नकारात्मक सर्व्हेचा धाक दाखवून भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत शिंदे सेनेच्या 4 खासदारांची तिकिटे कापण्यास भाग पाडले, तर आणखी 2 खासदारांवर टांगती तलवार आहे। वायव्य मुंबईतून गजानन कीर्तीकर व रामटेकचे कृपाल तुमाने या दोघांना आधीच तिकीट नाकारण्यात आलं आहे। नंतर पहिल्या यादीत नाव जाहीर झालेले हिंगोलीचे हेमंत पाटील व वेटिंगवर असलेल्या यवतमाळच्या भावना गवळी यांच्यावरही नावावर फुली मारण्यात आली आहे। हिंगोलीत बाबूराव कदम कोहळीकर तर यवतमाळमध्ये राजश्री पाटील शिंदे सेनेचे उमेदवार असतील। खासदार हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्रींना त्यांच्या माहेरी उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे। शिंदे सेनेचे नाशिकचे 10 वर्षापासूनचे खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या महायुतीच्या हालचाली सुरू आहेत। हातकणंगलेत खासदार धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर झाली, पण स्थानिक भाजपमधून त्यांच्या नावाला तीव्र विरोध होत आहे। त्यामुळे त्यांचेही तिकीट कापण्याच्या हालचाली सुरू आहेत। भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 4ही बाजूने घेरले आहे। यामुळेच या दोन्ही पक्षांना अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करता आली नाही, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधताना केली आहे। या सर्वात शिंदे गटाची सर्वाधिक कोंडी झाल्याचेही ते म्हणाले। शिंदे गटातील नेत्यांची खासदारकी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या फॉर्ममुळे आहे। सद्यस्थितीत भाजपने आपल्या सर्व जागा काढून घेतल्या आहेत। त्यानंतर आता भाजपने शिंदे आणि अजित पवार गटाला 4ही बाजूने घेरला आहे। एकनाथ शिंदेंची प्रचंड गोची झाल्यामुळे त्यांना कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याची जागाही जाहीर करता येत नाही। भाजपने केलेले सर्वे आपल्याच मित्रपक्षांना बुडवणारे आहेत। त्यामुळे भाजप हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नाही। खासदार भावना गवळी यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती। त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी नाकारण्याचं रिटर्न गिफ्ट दिलं, असेही भास्कर जाधव यांनी बोलताना म्हटले। 2019ची लोकसभा निवडणूक शिवसेनेने 23 जागांवर लढवली होती। त्यापैकी 18 उमेदवार निवडून आले। त्यापैकी शिवसेनेने कोल्हापूर, रामटेक, अमरावती या जागा सोडल्या। शिवसेनेने मावियासाठी हा मोठा त्याग केला, त्याची नोंद मावियाने घेतली असेल, असेही भास्कर जाधव यांनी यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला इशारा देत म्हटले आहे। श्रीकांत शिंदे अद्याप बच्चा आहे। बच्चाजीमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे। आम्ही नारायण राणे यांचा देखील पराभव केला आहे। अनेक मोठमोठे लोक महाराष्ट्रात पडले आहेत। श्रीकांत शिंदे यांचा पराभव देखील वैशाली दरेकर या करतील, असे म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। श्रीकांत शिंदे यांना कल्याण, डोंबिवलीमध्ये खासदारकीही उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मिळाली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। मात्र आता तुमच्या युतीने अद्याप तुमची उमेदवारी जाहीर केली नसल्याचे ते म्हणाले। एक सर्वसामान्य शिवसैनिकच तुमचा पराभव करेल, असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे। त्यांनी संजय निरुपम यांच्यावरही हल्ला चढवला। संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे। हा त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले। प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारची कारवाई होत असते। शिवसेनेत देखील अशा प्रकारची कारवाई होते। मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील कोणताही बंडखोर आणि गद्दार टिकणार नसल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गूढ मौनाची राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। भाजपला गर्दीची भाषा चांगलीच कळते, त्यामुळे भाजपला गर्दीच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राज ठाकरे सध्या शांत आहेत, असा दावा मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे। यासोबतच नाशिक किंवा दक्षिण मुंबई मतदारसंघ मिळण्याची मनसेला अजूनही आशा आहे। शांत राहण्यामागे हेही एक कारण सांगितलं जात आहे।
शाह यांना भेटून परतल्यानंतर वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठकही झाली। या बैठकीत मनसेने शिर्डी, नाशिक आणि दक्षिण मुंबईची मागणी केली होती। यापैकी शिंदे यांनी शिर्डीला उमेदवाराचं नावही जाहीर केलं आहे। त्यामुळे राज सध्या वेट अँड वॉचच्या स्थितीत आहेत। याचे एक मोठे कारण म्हणजे राज यांचा लोकसभेपेक्षा विधानसभा आणि मनपा निवडणुकीकडे अधिक कल आहे। मार्च 2006 मध्ये झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याला झालेल्या गर्दीचा विक्रम मोडावा, शिवाजी पार्क पूर्णपणे भरण्यासोबतच राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे की मनसे सैनिकांचा एवढा मोठा जनसमुदाय आला पाहिजे की शिवसेना भवनापर्यंत गर्दी दिसली पाहिजे। मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात विक्रमी गर्दी जमली तर काही न बोलता भाजप आणि महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांना बरंच काही सांगण्यात राज ठाकरे यशस्वी होतील। त्यामुळेच ते गुढीपाडव्यापर्यंत गुढ मौन पाळत आहेत असंही म्हटलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना 2 ते 4 महिन्यांची सोबती असल्याचा दावा शिवसेनेच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी केला आहे। दानवे यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिंदे गटात मोठी खळबळ माजली आहे। शिंदे गटाला भाजपच्या तालावर नाचावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही। भाजपने काही जागांवरील आपले उमेदवार घोषित केल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची गोची झाली आहे। या घटनाक्रमामुळे या दोन्ही पक्षातील नेते नाराज आहेत। या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी शिंदे गट विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वात राहणार नाही असा दावा केला आहे। भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ताटाखालचे मांजर बनवले आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आता काहीही महत्त्व उरलेले नाही। भाजप सांगेल तेच त्यांच्यावर करण्याची वेळ आली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपची शिवसेनेला उमेदवार बदला असे सांगण्याची केव्हाच हिंमत झाली नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे। उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांना डावलून आयात नेत्यांना उमेदवारी दिली। याद्वारे त्यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून आता त्यांचे उरले सुरले कार्यकर्तेही त्यांना सोडून जातील अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ठाकरे गटावर निशाणा साधताना केली आहे। उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कल्याण, डोंबिवली, पालघर, जळगाव आणि हातकणंगले या 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। यात त्यांनी जळगाव मतदारसंघातून करण पवार यांना उमेदवारी दिली आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी ठाकरे गटावर आयात उमेदवारांना उमेदवारी देऊन निष्ठावान शिवसैनिकांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे। ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे। संजय पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते। त्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनेतून काँग्रेस आणि नंतर भाजपात गेलेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डीतून उमेदवारी दिली आहे। या वाघचौरेंची भाजपने आपल्या पक्षातून हकालपट्टी केली होती। सांगलीतील त्यांनी निष्ठावान शिवसैनिकांना डावलून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे असे किरण पावसकर म्हणाले। कांदा निर्यात बंदीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीतील अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला असून परकीय व्यापार महासंचालनालयाने यासंबंधीचे आदेशही जारी केलेत। ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे। सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी लाभ होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे, कारण निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना काही अंशी लाभ पोहोचवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे अद्याप स्पष्ट झालं नाही, पण त्यांना तूर्त दिलासा मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे।